हाय, माझे नाव आदित्य राजदेव आहे. मी सध्या 12वी शिकत आहे. आय एम लर्निंग इन क्लास 12 and I am pursuing MST CET classes and stuff like that. But my opinion is that we have to not means in class 12 we have to not म्हणजे आपल्याला फक्त स्टडीज करायला नाही लागत, आपल्याला दुसऱ्या गोष्टी पण शिकायला लागतात. आणि तसं कम्युनिकेशन स्किल शिकतं, फायनान्सच्या गोष्टी शिकायला लागतात. फक्त अभ्यास अभ्यास करून काय फायदा नाही. दुसऱ्या स्किल पण शिकले ना आपण तर आपलं सगळं चांगलं होतं. आपल्याला बाय चान्स आपल्याला कोणाला 90% पाडायचे मार्क, आपल्याला फक्त चांगले मार्क म्हणजे तसे मार्क पाडायचे की आपण पास होईल आणि आपल्याला म्हणजे क्रायटेरिया पार होईल. आपल्याला तेवढे मार्क पाडण्यापुरता अभ्यास करायचा, आपण बाकीच्या गोष्टी पण शिकायच्या. आपण अभ्यास म्हणजे कसं करायचं, रट्टा नाही मारायचं. म्हणजे आपण समजा घेतलं आपण कंट्रोल अँड कॉर्डिनेशनचं, त्याच्यामध्ये न्यूरॉनचं घेतलं, त्याच्यामध्ये न्यूरॉन टॉपिक आहे. त्याच्यामध्ये ॲक्शन पोटेन्शियल, त्याच्यामध्ये खूप सारे मुलांना थेरी रट्टा मारतात. बट वी हॅव टू नॉट लर्न द थेरी, वी हॅव टू लर्न मीन्स रट्टा मारणे. वी हॅव टू समजून घेणे. मग समजून घेणे म्हणजे की आपण बोललो की हे म्हणजे याच्यामध्ये हे होतं ते होतं. म्हणजे पहिलं काय होतं, ब्रेनवरून सिग्नल हातामध्ये जातं. एक्झाम्पल देतं, हातामध्ये जातं, पण हातामध्ये जातं आणि आपण हातावरून काहीतरी ग्रॅब करतो, नाही तर काहीतरी घेतो. मग याला बोलतात ॲक्शन पोटेन्शियल. मुलं कसं लर्न करतात, ॲक्शन पोटेन्शियल इज द फिजिओलॉजी ऑफ द न्यूरोलॉजिकल सबस्टन्स इन विच द पोटेन्शियल इज प्लस अँड ॲक्शन इज मायनस. We have to not like this learning. We have to do logical learning. Means logical काय काय गोष्टी मी रट्टा मारायला लागतोच, पण आपल्याला ते लॉजिकल रट्टा मारायचं असतं, असं मगअप करायचं नाही. आणि मी अजून एक 10वीला एक चुकी केली मी, की 10वीला फक्त मी खाटाचं काम करायचं आणि क्वेश्चन आन्सर करायचं. क्वेश्चन आन्सर चुकली पण करायची नाही. थेरी आहे ना, म्हणजे ती पेपर ते टेक्स्टबुक आहे ना, ती समजून घ्यायची. क्वेश्चन आन्सर करायचे पण मनाने सॉल्व्ह करायचे. आपण ते रट्टा मारा बसायचं नाही, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस. ओके, क्वेश्चन आन्सर. वी हॅव टू नॉट डू लाईक दिस. आय हॅव टू टेल दिस मच फॉर स्टडीज. इन एक्सटर्नल स्टडीज जानेवारी महिन्यात म्हणजे मी नोव्हेंबर काय झालं की मी 6 महिने JEE घालवले, PCMमध्ये. मला काय चुकी झाली, पप्पाचं ऐकलं नाही. पप्पाचं मी कन्फर्म ऐकायलाच पाहिजे होतं की MB घे बी. त्यांचं मग काय गोष्टी चुकत होते. ते बोले डॉक्टर कर म्हणजे बाप डॉक्टर असेल तर मुलगा तर डॉक्टर होईल असं कंपल्शन तर नाही ना. पण आत्ता रिअलाइज झाले की असं नाही पाहिजे. दुसऱ्या लोकांना पण सांगतात की डॉक्टर नको बना तुम्ही, मुलाला डॉक्टर त्यांनी इंटरेस्टेड त्याच्यावरतीच करा तुम्ही. आता तिसरी आता म्हणजे गोष्ट की मग मी 6 महिने JEEमध्ये होतो. मग त्याच्यामुळे मजा मारली, अभ्यास पण केलं, पण मला जमत नव्हतं. मजा मारणे ती वेगळं गोष्ट, अभ्यास करणे वेगळं गोष्ट. अभ्यास मला जमत नव्हतं, मॅथ्सचं काय समजत नव्हतं, काय अल्जेब्रा झालं, काय जॉमेट्री झालं, फिजिक्स पण थोडं वरती खाली चालू होतं, केमिस्ट्री ठीकठाक चाललं होतं मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री ते. मग काय झालं की मी आता फ्रस्ट्रेट झालं की काय करू मला समजत नाही. मग मी आलो सप्टेंबरमध्ये बायोमध्ये. मग झाला मावरा मोठा सिलेबस. किती प्रयत्न करू तरी मग ऐकून होत नव्हता तो सिलेबस. मग मी काय केलं, मग काय झालं की मी खूप सिलेबस करतो, मग सर झापायला लागले मला. म्हणजे काय करू आता. मग जानेवारी महिन्यात मी गेलो डिप्रेशनमध्ये. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिने मी डिप्रेशनमध्ये गेलो. तर मी आत्ताच 2 महिने झाले बाहेर आलो त्या अकॅडमी सोडल्यावरती. मग हे शिकायचे की किती पण वाईट परिस्थिती असतात, चिल होऊन आपण सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतात. अभ्यासाच्या गोष्टी असो, कोण सोडून गेला असेल त्याचा असो, कोण वाढला असेल त्याचा असो, तर कोणत्या सरांनी आपल्याला लोक काय बोलतात त्याचा विचार करून डिप्रेशनमध्ये हे आपण कधीच डिप्रेशनमध्ये यायचं नाही. डिप्रेशनने खूप म्हणजे खूप मेंटली, सेक्शुअली सगळे लाईफ बस्ट होते. म्हणजे सगळ्या गोष्टी आपलं हार्मोन फ्लक्च्युएट होत असतात खूप सारे टीनमध्ये. मग आपलं ते पण कंट्रोल होत नाही. आणि मला हेच बोलायचं की आता मी 4 तारखेला ॲन्युअल लेक्चरमध्ये जाणार आहे, म्हणजे मीटअपमध्ये जाणार आहे तिथं शाळेमध्ये. तर मला स्पीच बोलायला बोलले तर मी हेच स्पीच बोलणार आहे. थँक्यू सो मच. मला एवढंच बोलायचं होतं. आय होप
you like it. Thank you.